तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगे संत जन, अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जड जीवा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जड जीवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाचे सद्गुरुदास तुका विभुम वेणुनादम, चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम, गवामृंदकानंदनम चारुहासम
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलंकापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस् स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डमड्डमण्डिनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवं मजरदही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणवणी विशेषवत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सप्ताहाचा दुसरा दिवस असल्या कारणानं द्वितीय दिवस असल्या कारणानं संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता उच्चारला आहे विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात तुम्ही संत मायबाप कृपावंत देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत मायबाप आहात आणि म्हणून तुमच्या कीर्तीचं माझं पामरानं काय वर्णन करावं कायमी पतित कीर्तिवानो संतांचा महिमाच इतका अगाध आहे की ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो त्या त्या वेळेला संत या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन काय करतात उद्धराया जन जड जीवा तुकोबाराय इथं येऊन फक्त जडजीवांचा उद्धार करणं इतकंच तुमचं कार्य आहे का तुकोबाराय म्हणतात नाही मग या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर वाढावया सुख भक्ती भाव
धर्म कुळाचारी नाम विठोबाचे इथं आल्यानंतर भक्ती भाव धर्म यांची वृद्धी करण्याचं काम संत करतात आणि हे सगळं करत असताना आपला देह चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो कुठल्याही जातीचा असो जमातीचा असो सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल. असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिलकूट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तथाच वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य ऐतेषां सर्वेषां संतानाम आशीर्वादं प्राप्तुम अद्य एषः व्यासपीठे इदानीं मम कीर्तनस्य प्रारंभं करोमि. विठ्ठल विठ्ठल. कळली का कोणती भाषा आहे? हिंदी नाही बरं का. कोणती? संस्कृत भाषा. काही दिवसांनी संस्कृत भाषेचा इतका विकास होईल की गल्लोगल्लीला संस्कृत बोलल्या जाईल. पुढे वाढण्यापेक्षा आताच आपण सुरुवात केलेली बरी. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा गेल्या 36 वर्षापासून हा नामयज्ञ या ठिकाणी सुरू आहे. अगदी एवढा वर्षाचा सप्ताह झाला की 2 तप बरोबर पूर्ण होतात आणि या 36व्या वर्षी आज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा तथा यज्ञ यागादी कर्म कीर्तनाचा आणि या कीर्तन सप्ताहामध्ये आज द्वितीय दिवसाचे कीर्तन पुष्प माझं पामराकडे या ठिकाणी आलं. कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित गायनाची साथ करणारे हरिभक्तीपरायण आदरणीय देवीदास महाराज पावडे. जोरदार टाळी होऊ दे एकदा. अतिशय गोड आणि मंजूळ आवाज आहे. या गावचं फार मोठं भाग्य आहे. या गावकऱ्यांनी एक एक रत्न या ठिकाणी शोधून आणलं यावर्षी. म्हणून महाराजांसाठी जोरदार टाळी होऊ द्या. ज्यांचा मृदंग बोलतो असे हरिभक्तीपरायण फारच गोड माऊली महाराज कदम. एकदा जोरदार टाळी होऊ द्या. जी सुंदर अशी गायनाची साथ करतात त्यांचीच नाव करी हरिभक्तीपरायण आदरणीय माऊली महाराज कदम त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण तबला विशारद सागरजी महाराज बोर्डे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे जे सूत्रसंचालन करतात. महाराजांचं नाव विठ्ठल महाराज. महाराजही या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले. महाराजांच्याही साठी टाळी वाजवा एकदा. विनेकरी बाबा आणि हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम यांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी एकदा विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळी होते. अतिशय गोड पाऊली घेतात. त्याच पद्धतीने ज्यांनी गोड असे साऊंड सिस्टीम दिली दादांसाठी एकदा खरोखर टाळी वाजवा. फार कथेलाही आणि कीर्तनालाही कुठं यत्किंचितही नाव ठेवण्यासाठी जागा नाही. गजानन दादांसाठी जोरदार टाळी. समोर बसलेले माईबाप. अजून कोणी राहिलं का? नाही. बाहेरून आलेली सर्वच मंडळी महाराज असतील. महाराजांचं नाव श्रीराम महाराज आणि श्याम महाराज आणि सर्व संस्थेतली मंडळी. महाराजांचं नाव ओके श्याम महाराज. महाराजांनी सुद्धा अतिशय गोड चाले या ठिकाणी गायले. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक. समोर बसलेले माईबाप आमच्या संस्थेतल्या सर्व विद्यार्थ्यांनी. समोर बसलेले माईबाप एका प्रभूचे अंश आहात. भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार ममैव अंशो जीव लोके जीव भूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाने प्रकृती स्थानी करुषते. समोर बसलेले माईबाप एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात असे समजून सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा भक्तिभावानं नतमस्तक होते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल अभंग हा तुकोबरायांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे
आणि संत प्रकरणातील आहे. प्रथमतः अभंग संत प्रकरणातील आहे. म्हणून संत कुणाला म्हणावं, संतांची डेफिनेशन काय, संतांची व्याख्या काय, संतांची संकल्पना काय, संतांचं वैशिष्ट्य काय. सर्वप्रथम संत कुणाला म्हणावं, आध्यात्मिक दृष्ट्या संत कुणाला म्हणतात आणि व्यवहार दृष्ट्या तुम्ही आम्ही संत कुणाला म्हणतो त्याची व्याख्या जरा बघूया. आध्यात्मिक दृष्ट्या आपण संत कोणाला म्हणतो, निळोबरांनी वर्णन केलं. त्याची संत त्याची संत, 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 त्याची संत त्याची संत कोणाला म्हणावं, निळोबाराय आध्यात्मिक दृष्ट्या संतांची व्याख्या सांगतात. संत कोणाला म्हणावं, त्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी, ज्यांना विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं तिसरं काही आवडत नाही, त्यांना काय म्हणतात, संत म्हणतात. संत कुठल्याच प्रकारचा टाना टोना न करता, ज्यांना प्रभूच्या चिंतनाशिवाय नामस्मरणाशिवाय काही आवडत नाही, त्यांना संत म्हणावं. ही झाली आध्यात्मिक दृष्ट्या संतांची व्याख्या. विठ्ठल आता व्यवहार दृष्ट्या तुम्ही आम्ही संत कुणाला म्हणतो, लक्ष देऊ नाही का, त्यालाही प्रमाण आहे. नाथ महाराजांनी नाथ हरिपाठाच्या 12व्या अभंगाच्या 2य चरणात वर्णन केलं. बहुरूपी धारे संन्यासाचा वेश, बहुरूपी धारे संन्यासाचा वेश, बहुरूपी धारे संन्यासाचा वेश, बहुरूपी बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देते. नाथबाबा सांगतात, व्यवहार दृष्टीने तुम्ही आम्ही संत कोणाला म्हणतो, एखाद्या व्यक्तीनं फक्त आपल्या घरासमोर भगवे वस्त्र परिधान जरी करून एखादा व्यक्ती आला तरी सुद्धा आपण त्याला संत समजून, महिला मंडळी तर एवढ्या भावुक असतात, साडीच देतील, पातळच देतील, काय काय देतील सांगता येत नाही. सर्वच भगव्या वस्त्रावाले संत नसतात असंही मला म्हणायचं नाही, पण कधी कधी काही काही साधू
पाहायला मिळतात. परिधान करणारे भगवा वेश परिधान करून आले की आपण फसतो दादा, फसतो. मला सांगायचंय काय, सुभाषितकाराने वर्णन केलं. साधं उदाहरण तुमच्या समोर ठेवते. कावळा आणि कोकिळा दिसायला अतिशय पांढरे शुभ्र. हा इकडे मी इकडे. कावळा आणि कोकिळा दिसायला कसे? अतिशय काळे भोर आहे दादा. पण वसंत ऋतूचं आगमन येऊ द्या, दिसायला दोन्ही सारखी आहे. पण ज्या वेळेला वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेला कावळा जो आहे तो कुहू कुहू ओरडतो आणि कोकिळा जो आहे तो हा म्हणजे तुम्हाला कीर्तन समजतंय. कावळा हा काव काव ओरडतो आणि कोकिळा हा कुहू कुहू ओरडतो. महाराज दिसायला दोन्ही सोनी दिसती सारिखे, दोन्ही दिसती सारिखे, दोन्ही दिसती सारिखे, दोन्ही दिसती सारिखे. वर्मदानी जय, वर्मदानी जय, वर्मदानी जय, वर्मदानी जय, वर्मदानी जय पारख्या, दोन्ही दिसती सारिखे, दोन्ही दिसती सारिखे, दोन्ही दिसती सारिखे, दोन्ही दिसती सारिखे, दिसती सारिखे, दिसती सारिखे. क्या बात आहे. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. बाबा कावळा आणि कोकिळा दिसायला जरी सारखे आहे पण जो वर्म जाणेल त्यातला तो खरा पारखी आहे. विठ्ठल विठ्ठल. हे उदाहरण डोक्यावरनं गेलं असेल तर पुढचं उदाहरण सांगते. बगळा आणि राजहंस दिसायला दोन्ही ही काळे भोर. बगळा आणि राजहंस दिसायला कशी? अतिशय पांढरी शुभ्र. पण एक प्रयोग करून बघा. दूध आणि पाणी यांचं एकत्र मिश्रण करा. एकत्र केलेलं मिश्रण तुम्ही बगळ्या समोर ठेवा. काय प्रक्रिया घडेल? हा दूध आणि पाणी यांचं एकत्र केलेलं मिश्रण जर तुम्ही बगळ्या समोर ठेवलं तर बगळा काय करेल? सरसकट पिऊन टाकेल. आणि तेच दूध आणि पाणी यांचं एकत्र केलेलं मिश्रण जर तुम्ही राजहंसासमोर ठेवलं दादा तर त्यातलं फक्त सार रूपी दूध जे आहे ना तेच राजहंस ग्रहण करणार. आणि आसार रूपी जे पाणी आहे ते पाणी मात्र तसंच ठेवणार. कोण? कोणता राजहंस? हा इथं शंका आहे थोडी. राजहंस नेमका कोणता आणि बगळा नेमका कोणता? इथेही थोडस त्या राजहंसाबद्दलही मला बोलायचं नाही, त्या बगळ्याबद्दलही मला बोलायचं नाही. विषय आपला आहे. आपल्यात सुद्धा काही काही राजहंस सुद्धा असतात. सर्वच बगळे असतात असंही मला म्हणायचं नाही. राजहंसही असतात. मग राजहंसाचं काम काय आपल्यातल्या? कीर्तनात फक्त सार काय आहे? राजहंसाचं काम आहे चिंतन रूपी सार ते ग्रहण करतात कीर्तनामध्ये आणि आसार रूपी टाकून देतात. पण आता उरलेल्या लोकांचं काय? बगळे नाही म्हणायचं मला, तो अधिकार माझा नाही. पण उरलेल्या लोकांचं काय? आजचं कीर्तन पडलं, आजचं कीर्तन इकडे आहे का तो प्रकार? पण आमच्याकडे आहे, तुमचं नाही सांगत नाही. तिकडे गेल्यावर इकडचं सांगाल. आमच्याकडे आहे तो प्रकार. आजचं कीर्तन उठलं, आजचं कीर्तन पडलं. आजच्या बाबाला गळाच नव्हता ना आजच्या बाईला गळाच नव्हता. मी खरं सांगू का? कीर्तन हे उठतही नाही, कथा ही उठतही नाही, कीर्तन हे उठतही नाही, कीर्तन हे पडतही नाही. जी नेहमी आध्यात्मिक स्वरूपाची भाषा असते ती आपल्याला पडक्या स्वरूपात वाटते आणि जरा गोष्टी रूपातलं कीर्तन असेल तर ते जरा आपल्याला उठत्या स्वरूपात वाटतं. हाच फरक आहे. विठ्ठल विठ्ठल.
बगळ्यासमोर जर तुम्ही दूध आणि पाणी यांचं एकत्र केलेलं मिश्रण ठेवलं तर बगळा सरसकट पिऊन टाकलं. मात्र राजहंसा समोर जर ठेवलं तर राजहंस फक्त दूध रूपी सार त्यातलं ग्रहण करेल, आसार रूपी पाणी टाकून देईल. राजहंसाच्या मुक्ता फळे, राजहंसाच्या मुक्ता फळे, कावळे डोकरा कंकर तिरा, कावळे डोकरा कंकर तिरा, कावळे डोकरा कंकर तिरा, कावळे डोकरा कावळे डोकरा कंकर तिरा, राजहंसाच्या मुक्ता फळे. विजतेची फळ येईल शेवटी, 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 विजतेची फळ येईल क्या बात आहे. हा राजहंसातला आणि बगळ्यातला फरक आहे दादा. दोन्ही पुढेही तुम्ही करून बघा. पण राजहंस चतुर आहे, राजहंसाला सार कळतं, मात्र बगळ्याला सार कळत नाही. मला सांगायचं एक आहे, दिसायला जरी दोन्ही सारखे आहे महाराज, राजहंस आणि बगळा तर दिसायला दोन्ही सारखे आहे ना बाबा. सारखी जरी असली तरी सुद्धा दोन्हींचं वर्म मात्र वेगवेगळं आहे. तसंच महाराज संत आणि असंत दिसायला जरी दोन्ही सारखे आहे, परंतु दोन्हींचंही कार्य भिन्न भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, खरे संत नेमके आम्ही ओळखायचे तरी कसे? तुकोबराय सांगता देवा, तुम्हीच संत असून खऱ्या अर्थानं जीवाचे कृपावंत मायबाप आहात, अभंगाचं प्रथम. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, बोला कायमी पतित कीर्तिवान, 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 कायमी पतित अवतार तुम्हा धराया कारण, 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 अवतार तुम्हा धराया कारण. क्या बात आहे. तुम्ही संत माय बाप. टाळी वाजवा एकदा जोरदार. काही काही ठिकाणी गेल्यावर परिस्थिती अशी पाहायला भेटते बाबा, इकडून दोन उभे, इकडून दोन उभे. 5-6 दिवस झाले रायगडला कीर्तन होतं.
सहज कीर्तनात प्रमाण म्हटलं मी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. एवढं साधा आणि सोपं प्रमाण मागचे मंडळी म्हणतात माझी मामी तुझे वर्णी गुण नाम. म्हटलं तुझी मामी कशाला कीर्तनात आणतो. हा एका कीर्तनात सहज म्हटलं मोगरा फुलला फुले वेचिता ती बहार उकळे आला. मागच्या मंडळी म्हणतात मोकार फुगला. फुले वेचायला गेला आणि तसाच परत आला. एके ठिकाणी सहज म्हटलं भाग गेला सेन गेला अवगा झाला से आनंद. भाग गेला सेन गेला. मागचे मंडळी म्हणतात भाग्य गेला भाग्या सेन गेला. गोड साथ आहे गोड अगदी गोड. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करता देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत मायबाप म्हटलं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संतांनाच कृपावंत मायबाप म्हटलं. त्याचं कारण काय. जन्मदात्या मायबापांना मुलांचं हित कळत नाही का. पण जन्मदात्या मायबापांचाही अभंगामध्ये तुकोबारायने निषेध केला आणि संतांना कृपावंत मायबाप म्हटलं. जन्मदात्या मायबापांनाही हित कळत दादा काकडा प्रकरणात वर्णन आहे. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. विको द्या विको. जन्मदात्या मायबापांनाही मुलांचं हित कळतं. किती कळतं. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवाळ्याचे जाते ऐसे कळवाळ्याचे जाती. जन्म
जन्मदात्या मायबापांना सुद्धा मुलांचं हित कळतं, तरी सुद्धा या ठिकाणी अभंगामध्ये तुकोबरायने जन्मदात्या मायबापांचाही निषेध केला आणि संतांना कृपावंत मायबाप म्हटलं. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय प्रश्नचिन्ह निर्माण केलं, पण त्याचं उत्तर कोण देणार? म्हणतात संतांना मायबाप, पण का म्हणतात याचं कारण, याला काही उत्तर आहे ना? शास्त्र सांगतं. एक उदाहरण सांगते तुम्हाला, म्हणजे सिद्धांत लक्षात येईल. एका बाईचा मुलगा आजारी पडला, पडू नाही पण पडला. मुलगा आजारी पडल्यानंतर आताची आता आपला मुलगा या आजारातून बरा व्हावा अशी आईला तळमळ आहे हो. आई आहे ती तळमळ, तळमळ आहे. आईच अंतकरण असल्यामुळे आताची आता आपला मुलगा आजारातून बरा झाला पाहिजे याची तळमळ आहे. परंतु आताची आता ह्या मुलाला आजारातून बरं होण्यासाठी कोणत्या प्रकारचं मेडिसिन टॅबलेट लागेल, कोणत्या प्रकारची गोळ्या औषधं लागतील, हे आईला त्याचं ज्ञान, तळमळ आहे हो, पण ज्ञान नाही. आपला मुलगा कोणत्या औषधानं बरा होईल याचं ज्ञान आईजवळ नाही. म्हणून आई सुद्धा कुठेतरी हितकर्त्याच्या यादीमध्ये कमी पडते. संतांना मायबाप म्हणण्याचं कारणच असं आहे, तिघांची यादी आहे हितकर्त्याच्या यादीमध्ये. पहिली आहे आई, दुसरी आहे वैद्य आणि तिसरी आहे ते म्हणजे संत. पण आईलाही हितकर्त्याच्या यादीतून काढून टाकलं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर, वैद्य. आता हा मुलगा आताची आता कोणत्या प्रकारच्या मेडिसिन टॅबलेटने बरा होईल, कोणत्या प्रकारच्या गोळ्या औषधानं बरा होईल याचं नॉलेज डॉक्टरांजवळ आहे हो. आताची आता ह्या मुलाला कसं बरं करायचं याचं ज्ञान आहे, पण तळमळ नाही. जरा तळमळ करावी तर उद्या आपली चूल पेटली पाहिजे. तळमळ आहे, ज्ञान आहे, पण तळमळ नाही. आईजवळ तळमळ आहे पण ज्ञान नाही. पण याच्याही पलीकडं संत हे व्यक्तिमत्व असं आहे, संत या व्यक्तिमत्वाजवळ जगाच्या हिताचं ज्ञानही आहे, जगाच्या हिताची तळमळही आहे. म्हणून संत हे हितकर्त्याच्या यादीमध्ये परिपूर्ण ठरतात. विठ्ठल म्हणून तुकोबरायने शब्द प्रयोग केला, तुम्ही संत मायबाप. फक्त संत नाही म्हटलं, पुढचं विशेषण लावलं. कोणतं? मायबाप. मायबाप शब्दावरती थांबले नाही, मग पुढचं विशेषण लावलं. कोणतं? कृपावंत. आता मला सांगा, कृपावंत शब्द प्रयोग करायची काही गरज होती का? कृपावंत कशाला म्हणतात? आध्यात्मिक व्याख्या सांगणे अगोदर व्यवहार पटवते, म्हणजे अध्यात्म जरा लवकर कळेल. व्यवहारामध्ये आपण कृपावंत कशाला म्हणतो लक्ष देऊ नाही का? आपण घरावरती लिहितो आईची कृपा, वडिलांची कृपा. गाडीवर लिहितो फोर व्हीलरवरती आई साहेबांची कृपा, श्रीगुरूंची कृपा. ट्रॅक्टरवर लिहितो, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असतो ना तुमच्याकडे, हा, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरती लिहितो काय? म्हसोबा महाराज प्रसन्न लिहितो ना. मी वाचले म्हणून सांगते. काही काही लिहितात चंडिका माता. खरं तर या दैवतांचा तुकोबराने गाथामध्ये नाट प्रकरणाच्या 12व्या अभंगाच्या पहिल्या चरणात निषेध केलाय. सुंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटा जिरडते मागते शिते अवदान, आपुल्या इच्छे आणि का पिढी. काय ते देईल? शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडणीवर बैसविले, पाठ मांडणीवर बैसविले, गंध अक्षता दापोळिले, गंध अक्षता दापोळिले, मना येईल ते नाव ठेविले, मना
तुम्ही फक्त आज टाळ्या वाजवायचं काम करा. टाळी काय विकत नाही घ्यावी लागत आपल्याला. कानाला मधुर वाटलं की टाळ्या वाजवत जा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांनी निषेध केला आता या दैवतांचा. असो जास्त विचार करायचा नाही. मला सांगायचं आहे काय, कृपावंत शब्दाची व्याख्या मला पटवायची आहे. आपण लिहितो चंडिका माता प्रसन्न, म्हसोबा महाराज प्रसन्न. घरावरती लिहितो, गाडीवरती लिहितो, आईची कृपा, वडिलांची कृपा. एकानं घरावर लिहिलेलं होतं महाराज काय, मामांची कृपा. कशाची? मामांची कृपा. मी क्षणभर डोळे झाकले, म्हटलं आईची कृपा ठीक आहे, वडिलांची कृपा ठीक आहे, चंडिका माता प्रसन्न. लईच एखादं दैवत प्रसन्न असेल तर चंडिका माता प्रसन्न ठीक आहे, म्हसोबा महाराज प्रसन्न ठीक आहे. मामांची कृपा काय गडबड आहे? मला काही गडबडच कळाली नाही. मी क्षणभर डोळे झाकून विचार केला आणि म्हटलं कदाचित त्यांना मामानं पोरगी दिलेली असावी. म्हणून मामांची कृपा. असं विनोदाचा भाग सोडा. मला सांगायचंय काय, व्यवहारामध्ये ज्या ज्या लोकांची कृपा आमच्यावरती असते त्या लोकांची प्रसन्नता, कृपा आम्ही लोकांसमोर प्रेझेंट करतो, व्यक्त करतो की ह्या लोकांची कृपा आमच्यावरती आहे. सांगून टाकतो आम्ही जगाला. एखादा दैवत प्रसन्न असेल, चंडिका माता प्रसन्न, म्हसोबा महाराज प्रसन्न, हा झाला व्यवहार. त्या लोकांची आपल्यावरती कृपा असते म्हणून हा झाला व्यवहार. पण अध्यात्म काय? आध्यात्मिक दृष्ट्या कृपावंत नेमकं कुणाला म्हणायचं? शास्त्र सांगतं, लक्ष देऊन ऐका व्याख्या. सर्वांच्या कृपेचा अंत ज्या कृपेमध्ये होतो. परत सांगू का? सर्वांच्या कृपेचा अंत, शेवट ज्या कृपेत होतो त्याला म्हणायचं कृपावंत. सर्वांच्या कृपेचा अंत संत कृपेमध्ये होतो म्हणून संतांना विशेषण लावलं कृपावंत. तुम्ही संत मायबाप. पुढचा शब्द प्रयोग केला काय? कृपावंत. आणि अशा असणाऱ्या कृपावंत संत मायबापांचं माझं पामरानं काय वर्णन करावं? कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानू. अशा कृपावंत संत मायबापांचं मज पामरानं काय वर्णन करावं? त्यांचं वर्णन करण्यासाठी त्यांचा अधिकार प्राप्त करावा लागेल. एक प्रमाण आहे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. त्या संतांचं वर्णन करायचं असेल तर त्यांचा अधिकार प्राप्त करावा लागेल. वर्णन हे कुणीही कुणाचं करू नये.
चहा पिणाऱ्यानं जर मोदीचं वर्णन केलं जमल का? जमणार नाही. एखादा सर्वसामान्य माणसानं गायनावरती टीका केली नाही, तुमचं हे चुकलं, पचल का? लोकांना पचल का? पचणार नाही. त्यातला काहीतरी अभ्यास असावा लागतो, त्यातली काहीतरी माहिती ज्ञान असावं लागतं दादा, तेव्हा टीका करण्याचा अधिकार आपल्याला आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं संतांच्या कीर्तीचं वर्णन करायचं आहे तर तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. क्या बात आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी शब्दांचं कामच नाही दादा, शब्दांचं काम नाही. शब्दाला त्या संतांचा महिमा आपण वर्णन करूच शकत नाही. मग संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, शाब्दिकांचे काम नाही. मग त्यांच्यासारखं होऊन राहावं लागेल, तेव्हा त्या संतांचा महिमा आपल्याला वर्णन करता येईल. कारण महिमाच इतका आगाध आहे. तुकोबराय सांगतात, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्म वाढायला लागतो, त्या त्या वेळेला संत या पृथ्वी तलावरती येतात, अवतीर्ण होतात. अवतीर्ण होऊन काय करतात त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. अवतार तुमा दरया अवतार तुमा दरया करोडो, अवतार तुमा दरया कर, अवतार तुमा दरया कर, अवतार तुमा दरया करोडो, अवतार तुमा दरया करण कारण कारण, अवतार तुमा दरया कर, अवतार तुमा दरया कर. उधराया जळ, उधराया जळ, जळ देवा, अवतार तुमा दरया कर, अवतार तुमा दरया उधराया जळ, उधराया जळ, जड जीवा, अवतार तुमा दरया कर, अवतार तुमा दरया कर, अवतार तुमा दरया कर, दरया कर, उधराया जळ, जळ, उधराया जळ, जळ जीव, जळ जीवा. बाबांसाठी एकदा जोरदार टाळी होती. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन, जड जीवा. द्वितीय चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, संत या पृथ्वी तलावर आल्यानंतर काय करतात, येतात कशासाठी. भगवद्गीता सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो, पाप वाढायला लागतं पृथ्वीवरती, पुण्य संपायला लागतं, त्या त्या वेळेला संत या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल ते स्वतः म्हणतात, आम्ही वैकुंठ वासे आलो याची कारणाचे, आम्ही वैकुंठ वासे आलो याची कारणाचे. आ बोलिले ते ऋषी सात भावे वरताया, सात भावे वरताया. झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. हे बोलिले ते ऋषी सात भावे वरताया, सात भावे वरताया. झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी सात भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी सात भावे वरताया. वरताया वरताया वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासी? उद्धराया जन जड जीवा, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत या पृथ्वी तलावरती येतात. पहिला शब्द वापरला तुकोबारांनी अभंगाच्या द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये. कोणता? उद्धराया. पुढचा शब्द कोणता? जन. जन म्हणजे कोण? जन म्हणजे जन म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे, महाराष्ट्राबाहेरचे. झोपले नाही तुम्ही? किती लोक झोपले? हात वरती करा. जन म्हणजे तुम्ही आम्ही. जन म्हणजे लोक. लक्षात ठेवा, महाराष्ट्राबाहेरचे लोक नाही, नोट्यावर बसलेही नाही, आपण सर्वजण. जन म्हणजे कोण? तुम्ही आम्ही सर्वजण. जनाचा उद्धार तुकोबरा इथं आल्यानंतर करतात. तुमचा आमचा उद्धार करतात, पण कोणाचाही येड्या गाबळ्याचा का नाही. उद्धार कोणाचा करतात त्याच्याही पाठीमागं शास्त्र आहे. कुणाचाही येड्या गाबाळाचा उद्धार करत नाही. मग उद्धार कोणाचा करतात? ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे, ज्याला उद्धाराची तळमळ आहे, चिंता आहे, मी कोण आहे, मला कुठे जायचं आहे, माझी उत्पत्ती कशी झाली, माझं कार्य काय आहे. कोहम कथमिदं जातं कव्वे करतास्य विद्यते उपादानं किमस्तिह विचारसोऽयमिदृशः. मी कोण आहे, मला कुठे जायचं आहे, मी कुठून आलेलो आहे, माझी उत्पत्ती कशी झाली आणि माझं कार्य काय आहे, या 4-5 गोष्टींचं त्याला ज्ञान पाहिजे. अर्थात त्याला तळमळ पाहिजे. नव्हे नव्हे तुकोबरा एका प्रमाणात सांगतात. तुकोबरायांचं गाथामध्ये 61 अभंगांचं नाट प्रकरण आहे. नाट प्रकरणाच्या 9व्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरा वर्णन करतात. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे, कधी माझा उद्धार होईल, कधी तो भगवान परमात्मा मला भेट देईल. ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. उद्धार त्यांचाच आहे इथं आल्यानंतर ज्यांना तळमळ आहे, ज्यांना परमार्थाशी काही घेणं देणंच नाही. देव भेटला पाहिजे, नाही भेटला पाहिजे, घेणं देणंच नाही, त्यांचा उद्धार कशाला. ज्याला तळमळ आहे, देव आपल्या घरी आला पाहिजे. साधा प्रश्न तुम्हाला विचारते, इथं बसलेल्या किती लोकांना असं वाटतं, बसलेल्याना, देवानं आपल्या घरी आलं पाहिजे? साधा प्रश्न, अतिशय साधा. जरा हात वरती करा. टोपीवाले बाबा नाही, विचारत पाहूच नका तुम्ही. आज टोपीने उपर नाही, थंडी वाजते ना. कथेला टोपी असते, संध्याकाळी टोपी कशाला, थंडी वाजते. उपरणेवाले बाबा माग तुम्ही म्हणाल सगळ्यांनी बांधले, बांध म्हणते कोणाला? बोला. काय चालू आहे आपलं? म्हणा कीर्तन. एका कीर्तनात थोडंसं विषांतर झालं. सहज प्रश्न केला, काय चालू होतं आपलं? समोर एक बाबा बसले होते 80-90 वर्षाचे. ते म्हटले ताई कीर्तन. मी म्हटलं कीर्तनच चालू होतं, पण विषय कोणता चालू होता? आजोबा खालून म्हटले तुला कशाला आणलं?
मी म्हटलं बाबा आणलंय मला कीर्तनच सांगायला, पण मधात मधात प्रश्न केले तर उत्तर दे. चला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जनाचा उद्धार पण करतात, पण कोणाचा? ज्याला तळमळ आहे, मोक्षाची तीव्र इच्छा आहे, त्याचाच उद्धार संत इथं आल्यानंतर करतात. एरवी कोणाचाही करत नाही. काही मी उद्धार पावेना, काही कृपा करीला नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. प्रश्न असा आहे माझा, कोणाला असं वाटतं, किती लोकांना असं वाटतं देवानं आपल्या घरी आलं पाहिजे? तुम्हाला कोणालाच वाटत नाही? कथा कीर्तन ऐकता एकालाही वाटत नाही देवानं आपल्या घरी आलं पाहिजे? मला तर वाटतं बाबा. तुम्हाला? कमीत कमी मानानं हो, याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. प्रत्येकाला असं वाटतं, म्हणजे तुम्हाला मी गृहीत धरते की सर्वांना असं वाटतं की देवानं आपल्या घरी आलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, मला सांगा इथं बसलेल्या किती लोकांना असं वाटतं की आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे? आजीला वाटतं काय? सुनबाई जास्त त्रास देतात का काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. प्रत्येकाला असं वाटतं दादा देवानं आपल्या घरी आलं पाहिजे, देवानं मला भेट दिली पाहिजे, कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया. देवाचं भजन पूजन करण्यात अर्थात देव मिळण्यात खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक आहे. म्हणून देव मिळालाच पाहिजे, जन्माला आलोला देव भेटलाच पाहिजे. प्रत्येकाची तळमळ आहे, म्हणून त्याचाच उद्धार संत इथं आल्यानंतर करतात. ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे, ज्याला देव प्राप्तीची प्रचंड तळमळ आहे. विठ्ठल विठ्ठल. पुढचा शब्द प्रयोग तुकोबरायने केला, जन जड. जनचा पुढचा शब्द कोणता? उद्धराया जन. पुढचा जड आणि जीवा. आता जड कशाला म्हणायचं जरा बघूया. सायन्सच्या दृष्टिकोनातून जड कशाला म्हणायचं, आध्यात्मिक दृष्ट्या जड कशाला म्हणायचं, आणि व्यवहारदृष्ट्या जड कशाला म्हणायचं, तिन्हींचाही एकत्रीकरण करूया. सायन्सच्या भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये जड कशाला म्हणतात जरा लक्ष देऊ नये का? जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. परत ऐका, परत व्याख्या सांगते. जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. परत ऐका, जी वस्तू, ज्या वस्तूचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमण होत नाही, विज्ञानाची भाषा. ज्या वस्तूचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण होत नाही, तिला म्हणायचं विज्ञानाच्या भाषेत काय? जड. एकदम साध्या भाषेत सांगू का? जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तिला काय म्हणायचं? व्यवहारामध्ये जी वस्तू एका ठिकाणाहून उचलल्याशिवाय, अजून सोपं करून सांगते, आपण उचलल्याशिवाय जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तिला काय म्हणतात? जड म्हणतात. उदाहरणार्थ, क्या बात आहे, उदाहरणार्थ दगड. दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात नाही. परत वाक्य रिपीट करते, दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात. कोण? दगड. दगड दगडाबद्दल बोलते मी. परत वाक्य रिपीट करते, दगड हा कोणता दगड? परत वाक्य रिपीट करते, दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात. दगड. दगडाबद्दल बोलते मी. इकडं नाही कळला दगड. दगड हा दगडाबद्दल बोलते. दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात. दगडच आहे दादा तो. पुढे जाऊन सांगते, तुम्ही रस्त्याने चाललात, चालता चालता तुमच्या पायाला ठेच लागली बाबा. ठेच लागल्याबरोबर पायाचा अंगठा फुटला दगडानं. दगडाची ठेच लागली, अंगठा फुटल्याबरोबर रक्त वाहू लागलं अंगठ्यातून. तरीही त्या दगडाला असं वाटत नाही, आता तरी आपण रस्त्यातनं बाजूला व्हावं. वाटतं दगडाला? वाटत नाही. दगडच आहे तो. दगडाबद्दल बोलते मी, तुम्ही जास्त काही वाटून घेऊ नका. दगडाबद्दल बोलते. आता तरी आपण रस्त्यातनं बाजूला व्हावं. वाटतं दगडाला? नाही वाटत. दगडच आहे तो. आपल्यामुळे किती लोकांची मनं दुखावल्या जात आहे. आता तरी आपण आपले शब्दरूपी बाल पाठीमागे घ्यावे. वाटतं दगडाला?
कुणाबद्दल बोलते? दगडाबद्दल बोलते. आता तरी आपण आपले शब्द रिटर्न घेतले पाहिजे. किती त्रास जायचा समोरच्याला. वाटतं दगडाला कधी? दगडच आहेत. दगडाबद्दल बोलते मी. मला सांगायचं एक आहे, दगडच तो दादा. त्या दगडाबद्दल मला बोलायचंच नाही. बघ तुकोबराय सांगतात, त्या विना दगड बरा देवा, हो त्या विना दगड बरा देवा, हो त्याहुनी दगड बरे देवा, देवा त्याहुनी दगड बरे देवा. हो तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, बुद्धीलाई जड, बुद्धीची जड, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, बुद्धीलाई जड, हो त्या विने दगड बरा देवा, हो त्या विने दगड बरा देवा, हो त्याहुनी दगड बरे देवा, हो त्याहुनी दगड बरे देवा, बरे देवा, बरे क्या बात आहे. तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. काही काही पोर इतके जड बुद्धीचे असतात महाराज, इतके जड बुद्धीचे, इतके जड बुद्धीचे. 1000 मास्तर बदलले पण पोरग पहिलेतच. अत्यंत जड बुद्धीचे, कळतच नाही दादा. प्रचंड जड बुद्धीचे. काही काही जड बुद्धीचे असतात, काही काही जरा जास्तच हुशार. आता संस्थेतले पोर आहे ना, महाराजांना चांगला अनुभव असेल. आम्हाला दररोजचा अनुभव आहे. काही काही इतकं हुशार येतं, इतकं हुशार येतं दादा. काही काहींच्या काहीच लक्षात बसत नाही. सुंदर ते ध्यानच वर्षभर पाठ करतात. आणि जो माल तिकडं खपत नाही ना, तो लवकर. सगळेच हुशार असतात असं नाही दादा. देवाला जे नारळ फोडतो ना आपण, चांगलं जर निघालं ना, चांगलं तर बरोबर छोटे छोटे 5 तुकडे मोजून देवासमोर म्हसोभर समोर ठेवतो आपण. बाकीचं अख्खं नारळ घरी घेऊन येतो. आणि जे नारळ खराब निघालं ते अख्खं देवाला पावलं म्हणतो. पावलं जो सायन्सकडे जाणारा माल आहे नाही का, जो पुढे काहीतरी PSI होणार आहे, ती मुलं नाही आमच्याकडे. मग कसे? जे घरी जास्त वैताग देतं, ढोरामागे पळतं, ज्याला वळायला घरामध्ये 4-4, 10-10 माणसं, जे घरात कोणाचंच ऐकत नाही, ते संस्थेत विठ्ठल विठ्ठल. सगळे जड बुद्धीचे असतात असं नाही महाराज. काही काही प्रचंड हुशार असतात. एके ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर तालुक्यामध्ये ओदापूर नावाचं गाव होतं, त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज. गाव थोडंसं जवळ आलं, आम्हाला काही रस्ता कळेना. एक लहान पोरगा रस्त्यानं दिसलं, त्याला आम्ही आवाज दिला, म्हटलं ए बाळा इकडे. ते म्हटलं काय ताई? म्हटलं उदापूर गावाकडं जाणारा रोड नेमका कोणता आहे? ते म्हटलं कोणताही तुम्ही? म्हटलं उदापूर गावामध्ये महिला अखंड हरिनाम सप्ताह आहे, त्या ठिकाणी जागराच्या दिवशीचे आजचे कीर्तनकार आम्ही आहोत. रोड सांग जरा. ते म्हटलं ताई कीर्तन किती ते किती आहे? मी म्हटलं 10:30 ते 8:30 ते 10:30. ते म्हटलं मग एवढ्या लवकर काय तिथं? जेवण वाढून ठेवलं का? म्हटलं चला जरा आपण चहा घेऊ. म्हटलं ठीक आहे बाबा, तुला रस्ता विचारायचा म्हटल्यानंतर तुझ्या घरचा चहा दूध मला घ्यावंच लागेल. त्याच्या घरी आम्ही गेलो महाराज. आणि घरी गेल्याबरोबर त्यानं आम्हाला ओट्यावरती खुर्ची टाकली. 2-4 जणांना खुर्च्या वगैरे टाकल्या. आम्ही त्या खुर्चीवरती बसलो. त्याच्या घरासमोर 5-6 म्हशी बांधलेल्या होत्या. काय? आणि मला सहज प्रश्न पडला. तसा प्रश्न तुम्हाला चुकूनही पडू नये, पण मला सहज प्रश्न पडला. म्हटलं बाळा इकडे ये रे. ते म्हटलं काय ताई? म्हटलं या घरासमोर ज्या सगळ्याचे सगळ्या म्हशी दिसत आहे, ह्या सर्वची सर्व दूध देतात का रे? ती म्हटलं नाही ताई. म्हटलं मग? ते म्हणे आपल्याला काढावं लागत. एवढे हुशार, याला अति हुशार म्हणतात. काही काही अत्यंत जड बुद्धीचे आणि काही काही जास्तच हुशार महाराज, जास्त हुशार. तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. काही काही एवढे जड बुद्धीचे असतात
प्रचंड जडबुद्धीचे. मला सांगायचं आहे काय, ह्या आपण पाहिल्या जड शब्दाच्या वैज्ञानिक व्याख्या, आध्यात्मिक व्याख्या आणि व्यावहारिक व्याख्या, पण खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या भाषेमध्ये तुकोबरायांनी जडातला जड असणारा प्राणी रेडे महाराज त्यांचाही उद्धार केला. रेडा नका म्हणू जाऊ, रेडा नाही, अधिकार संपन्न आहे, ज्यांची समाधी आहे. आळे फाट्याला आपण सहज बोलता बोलता अपमान करतो नाही का, सहज बोलता बोलता रेडा म्हणतो. रेडे महाराजांना पण आदरानं बोलत जा. ज्यांनी रेडे महाराजांच्या मुखारविंदातून वेद बोलवले दादा, जडातला जड असणारा प्राणी. गाडीवाला पाठीमागून कितीही हॉर्न देऊ द्या तरी जाग्यावर येत नाही. शेवटी खाली उतरतो किन्नर, गाडीच्या खाली उतरतो, काठी घेतो आणि मग मारायला सुरुवात करतो. हॉर्न देऊन देऊन वैतागून जातो. मारतो तेव्हा त्याला कळतं की अरे आपल्या भारतात काय चालू आहे, भारत किती पुढे. इतका जड प्राणी, जडातल्या जड प्राण्याचा सुद्धा ज्ञानोबरांनी उद्धार केला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वात बीजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. जडातला जड असणारा प्राणी, त्याचा उद्धार ज्ञानोबरांनी केला. म्हणून उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा. तुकोबाराय हे सगळं आम्हाला कळालं, पण आम्हाला सांगा, फक्त जडजीवांचा उद्धार करणं एवढं संतांचं कार्य आहे का? नाही. इथं आल्यानंतर अजून संत काय करतात? वाढवया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढवया सुख भक्ती भाव धर्म. जय हो. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया करेन, अवतार तुम्हा धराया करेन. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम अवतार तुम्हा धराया करेन, अवतार तुम्हा धराया करेन. क्या बात आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे संप्रदायाच्या नियमाला अनुसरून एकदा सर्वांनी सुंदर हात, दोनही हे हात वरती करा. मी स्त्री आहे, पुरुष आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, सगळ्यांनी
भगवंताचं नाम किती गोड आहे, हातवरती सरव द्या. ताट ताट थंडी पळून जाईल. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. गोडातलं गोड आहे, अजून कसं आहे, हात वरतीच राहू द्या. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाण घे. अमृतापेक्षाही गोड आहे, अजून कसं आहे, हात वरतीच राहू द्या. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. अमृतालाही फिका पाडणार आहे, अजून कसं आहे, हात वरतीच राहू द्या. भगवद्गीतेच्या शेवटी विष्णू सहस्रनामात वर्णन आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो वयम पिता. पवित्रातला पवित्र आहे, अजून कसं आहे. काही काही म्हणतील जास्तच गोड झालं आता. विठोबा रखुमा टाळी होऊ द्या एकदा जरी. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तिसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात संत इथं आल्यानंतर काय काय करतात. वाढावया सुख, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत ज्याची आपण अपेक्षा करतो त्याची वृद्धी संत इथं आल्यानंतर करतात. प्रत्येकजण सुखाची अपेक्षा करतो पण सुखाच्या आशेत जन्म जातो, सुख भेटत. तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये नाट प्रकरणाच्या 5व्या अभंगाच्या 1ल्या चरणात वर्णन आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशासीना पावला माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी काहीच न करती मज वाचून. सज्जन तव सुखाची मांडणी नेनती कोणी आदी अंत. सुखाच्या आशेत जन्म जातो, सुखात नाही. त्या सुखाची वृद्धी करण्याचं काम संत इथं आल्यानंतर करतात. वाढावया सुख, पुढचा शब्द प्रयोग केला भक्ती. भक्ती महात्म्य आपण श्रीमद भागवतामध्ये पाहिलं, त्यामुळे भक्तीवर जास्त बोलत नाही. फक्त नारद महर्षींनी जे 9 प्रकार सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वदनम दास्य सख्यमात्म निवेदनम, इथपर्यंत खरं आहे. पण ही नवविधा भक्ती केली कुणी. खऱ्या अर्थानं ज्ञानोबारांनी त्याचं काकडा प्रकरणाच्या जी संतांची मालिका आहे त्यात वर्णन केलं. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. विको द्या विको. श्रवणे
प्रकरणाची जी संतांची मालिका आहे तिसऱ्या मालिकेच्या 3ऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. ही नवविधा भक्ती केली कुणी, वाढावया सुख आणि भक्ती या शब्दावरती बोलते मी, भक्ती शब्दावरती. भक्तीची वृद्धी केली कुणी, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिका परमा भक्त झाली ते विश्रांती या जगा सकळा. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त. ही भक्ती केली सनकादिकांनी, म्हणून वाढावया सुख भक्ती, भक्तीची वृद्धी करण्याचं काम संत इथं आल्यानंतर करतात. भक्ती भावाची सुद्धा वृद्धी करतात. भाव म्हणजे प्रेम, शुद्ध अंतकरण. भावेन देवा कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रं कृपया च पुत्रं, दानेन मोक्षं वशमानयन्ति. धनेन कांता, पत्नीला जर आपलंसं करायचं असेल तर धन लागतं, राजाला जर आपलंसं करायचं असेल तर कला लागते, शत्रूला जर आपलंसं करायचं असेल तर कपट लागतं दादा. पण देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर भाव लागतो. तो भाव वाढवण्याचं काम संत इथं आल्यानंतर करतात. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म. धर्माचं आचरण केलं तर धर्म पाशाच्या यादीमध्ये आपण बसतो, अन्यथा बसत नाही. कारण रामकथेमध्ये पाशाचे काही प्रकार आले, काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश. 7वा आहे जन्मपाश आणि मुख्य आहे आशापाश. धर्मपाशाचं आचरण केलं तर धर्मपाशाच्या यादीत बसतो, अन्यथा बसत नाही. या सगळ्या गोष्टींची वृद्धी संत इथं आल्यानंतर करतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. आणि हे सर्व करत असताना आपला देह चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अभंगाचं शुभ तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी. चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जना, तैसे तुम्ही जगी संत जना. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन, उद्धराया उद्धराया जन. उद्धराया उद्धराया जन जड जीवा, जड जीवा. उद्धराया जन, धरया जन, जड 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 जीवा. धरया जन
जन जड जीवा उतरया जन 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 जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण क्या बात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात आपला देह संत हे चंदनासारखा जिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो कुठल्याही जातीचा असो जमातीचा असो सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही प्रकारचा भेदभाव अंतकरणामध्ये करत नाही. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जडजीवा. यथामते अवकाश झालेली सेवा माऊलींच्या नादबाबांच्या जगद्गुरू श्री संत तुकोबरायांच्या शांतीब्रह्म श्रीनाथबाबांच्या श्री संत बहिणाबाई महाराजांच्या भैरवनाथ भगवंताच्या गुरुजनांच्या श्रीगुरूंच्या जन्मदात्या माईबापांच्या तुम्हा सर्व समर्थ माईबापांच्या चरणावरती आजची ही सेवा समर्पित करून ज्या संतांनी परमार्थाचा मार्ग दाखविला त्यांचं एकदम मोठ्या प्रेमानं भजन करूया. तत्पूर्वी आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित गायनाची साथ करण्यासाठी देवीदास महाराज कवाडे हरिभक्तीपरायण गायनाची साथ करण्यासाठी माऊली महाराज कदम त्यांचेच नाव करी हरिभक्तीपरायण मृदंगाची साथ करण्यासाठी अतिशय मंजूळ आवाजामध्ये ज्यांनी मृदंग वाजवला माऊली महाराज कदम हरिभक्तीपरायण जे खाली बसलेले आहे महाराज विठ्ठल महाराज त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज अतिशय गोड आणि मंजूळ बाबांनी गायलं बाबांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. समोर बसलेले माईबाप हरिभक्तीपरायण व्यासपीठावर उपस्थित सागरजी महाराज बोर्डे त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. वेणेकरी बाबा सगळीच संस्थेचे विद्यार्थी चोपदार बाबा अतिशय गोड आणि शोभायमान दिसत आहे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. व्यासपीठावर येता येता जर कीर्तनकार असता चुकलास तर हा अतिशय गोड विष्णू महाराज बरोबर ना श्याम महाराज विष्णू महाराज अतिशय हा क्या बात आहे. तुमच्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण विष्णू महाराज त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. समोर बसले मंडळी साऊंडची ज्यांनी सुंदर अशी साथ केली दादांचं नाव गजानन दादा अतिशय गोड आणि मंजूळ आवाज दिला. दादांसाठी एकदा जोरदार टाळी होत्या. तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या झोपेला फाटा मारून सकाळी उठलं का ज्ञानेश्वरी पारायण झालं का भागवत कथा भागवत झालं का कीर्तन आम्ही आमच्या झोपेला फाटा मारून तुझं कीर्तन ऐकायला आलो. आमचं कोणी आभार मानायचं तुमचंही या ठिकाणी आभार. घरी जे झोपलेत त्यांचंही आभार जे स्वप्नात गेलेत त्यांचंही आभार. पुनश्च एकदा ज्या संतांनी परमार्थाचा मार्ग दाखविला त्यांचं एकदम मोठ्या प्रेमानं भजन करू. सगळ्यांनी वरती हात ज्ञानदेव